नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के बुल्ढाना जिले के चिखली विधानसभा क्षेत्र से। चिखली शहर का चेहरा बदलने का काम हमने किया है। श्वेता महाले, पाटिल भाजपा विधायक। किसानों को केंद्र बिंदु समझकर काम कर रहे हैं, अर्थात समस्या का निराकरण हो सके हम काम कर रहे हैं। हर गांव का पूर्ण विकास हो, जैसे रोड, नाली, स्कूल सभी का विकास किया। चिखली शहर में देवस्थान और पर्यटन स्थल को सरकार से निधि दिलाकर पूर्ण करने का हमने काम किया। श्वेता महाले, पाटिल भाजपा विधायक, चिखली विधानसभा क्षेत्र का क्या कहना। बुल्ढाना जिले की चिखली विधानसभा क्षेत्र से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। 2019 मध्ये जेव्हा या चिखली विधानसभेत काम करण्याची संधी माझ्या या चिखली विधानसभेतल्या सर्व मतदारांनी मला दिली आणि त्या दिवशीपासूनच अगदी निकाल लागला त्या दिवशीपासूनच आम्ही फील्डवरती होतो। जो माझा विधानसभा क्षेत्र आहे हे शेतकरी बहुल आहे आणि त्याच्यामुळे साहजिक आहे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी आम्ही 4.5 वर्षापासून काम करत आहोत। शेतरस्ते असतील, 2 गावांना जोडणारे त्या ठिकाणी रस्ते असतील, शेतकऱ्यांना सिंचनाच्या माध्यमातून त्यांचं जीवनमान उंच करण्याचा प्रयत्न असेल, अशा विविध शेतकऱ्यांशी निगडीत कामांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। गावाचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी करण्यावरती सुद्धा आमचा भर होता। जसे की गावातले अंतर्गत रस्ते असतील, नाल्या असतील, सभामंडप असतील, जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास करणं असेल, गावामध्ये एक चांगल्या पद्धतीने आम्ही प्रशासकीय भवन असावं ही संकल्पना त्या ठिकाणी आणली आणि आज मतदारसंघामध्ये जे मंडळ स्तरावरची गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये तलाठी भवन असेल किंवा प्रशासकीय कार्यालय भवन असेल याचं निर्माण आम्ही केलेलं आहे। मतदारसंघामध्ये जेवढे काही महत्त्वाचे देवस्थानं आहेत या देवस्थानांना सुद्धा त्या ठिकाणी पर्यटन विभागाच्या अंतर्गत एक भरीव निधी देऊन या सर्व देवस्थानांचं मजबूतीकरण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। अगदी माझ्या मतदारसंघात मोहोद्री असेल, सोमनाथाचं संस्थान असेल, बल्लाळशा देवी असेल, किसनदेव महाराज संस्थान, वरखेडचं संस्थान, उत्रादा येथील संस्थान, पळसखेड येथील स्वामीजींचा मठ, या अजूनही बरेचसे असे संस्थान आहेत। या संस्थानांना कोट्यावधी विकास निधी देऊन तिथे जे भाविक भक्त वर्षानुवर्ष येतात, वर्षभर त्या ठिकाणी येतात, त्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये त्या दृष्टिकोनातून ही मदत त्या ठिकाणी केलेली आहे। मतदारसंघामधल्या ज्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना उज्ज्वलाच्या माध्यमातून लाभ असेल, लेक माझी लाडकी योजना असेल किंवा मग जलजीवन मिशनच्या माध्यमातून मतदारसंघातल्या जवळपास 95 ते 99% गावांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी नळ योजना पुरवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे। MIDCचा सुद्धा चिखली शहराचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला या चिखली शहरामध्ये जेव्हा मी आमदार म्हणून 2019 मध्ये आले होते तेव्हा या चिखलीच्या मुख्य समस्या ह्या होत्या की चिखलीमध्ये पाण्याची गेल्या 30-40 वर्षापासून समस्या होती। त्या समस्येवरती आम्ही मात केलं आणि चिखलीकरांसाठी 132 कोटी रुपयाची नळ योजना आम्ही मंजूर केली। कालच त्याला मंजुरात मिळाली। सोबत चिखली शहराच्या जो आजूबाजूचा परिसर आहे हा गेल्या 15-20 वर्षापासून या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करत होता। तिथले नागरिक हे नगरपालिकेकडनं ज्या सुविधा मिळतात त्या सुविधाला गेल्या 15-20 वर्षापासून बळी पडत होते, त्यांना त्या सुविधा मिळत नव्हत्या। तर या नागरिकांसाठी आम्ही नगरपालिकेची हद्दवाढ त्या ठिकाणी मंजूर केली आणि या हद्दवाढीच्या माध्यमातून जवळपास 66 कोटीचे विविध विकास कामं त्या ठिकाणी आता प्रगतीपथावरती आहे। चिखली शहराचा सुद्धा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे या 1.5-2 वर्षामध्ये झालेलं आहे। चिखली शहरातील रस्ते असतील, समाज भवन असतील, त्या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे चौक असतील, महामानवांचे पुतळे असतील,
असे विविध विषय आहेत. चिखली शहरामध्ये सुरुवातीला ज्या ओपन स्पेस होत्या, या जे काही सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी होता, त्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या संस्था आहेत, त्या संस्थांना नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या सर्व काही ओपन स्पेस त्या ठिकाणी त्यांच्या संस्थेला हे अलॉट झालेले होते. संस्थेने सुद्धा या ओपन स्पेसचा कुठलाही उपयोग नागरिकांना त्या ठिकाणी करून दिला नाही. फक्त ती जागा आरक्षित करण्याचं काम केलं. आम्ही आल्यानंतर हा जो काही ओपन स्पेस चिखली शहरामध्ये होता, हा पुन्हा नगरपालिकेला लावून घेतला आणि चिखली शहरामध्ये जे विविध घटक राहतात, समाज राहतात, त्या समाज बांधवांना जशी जशी आमच्याकडे मागणी झाली तशी तशी त्या समाज बांधवांना तो ओपन स्पेस आम्ही अलॉट करून त्या ठिकाणी त्यांना समाज भवन निर्माण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. आत्ताच काल परवाला परशुरामाचं सुद्धा मंदिराचं भवनचं उद्घाटन, भूमिपूजन आम्ही चिखली शहरामध्ये केलं. आपल्याला कल्पना असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी फक्त चिपळूण येथे परशुरामाचं मंदिर आहे आणि भारतामध्ये फक्त 6 ते 7 ठिकाणी हे मंदिर त्या ठिकाणी आहे. तर तसंच एक भव्य दिव्य असं परशुरामाचं मंदिर हे चिखली शहरामध्ये होत आहे. त्याचंसुद्धा भूमिपूजन आम्ही केलं. मराठा समाजाच्या, सकल मराठा समाजाच्या साठी सुद्धा या ठिकाणी 5 कोटी रुपयाचं आम्ही समाज भवन त्या ठिकाणी दिलं. चिखली शहरामध्ये जे तरुण मुलं आहेत, ज्यांना मुंबई पुण्याला जाऊन MPSC UPSCची तयारी करणं शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आम्ही चिखली शहरामध्ये 3 अभ्यासिकेचं निर्माण केलं. आणि बरेचसे विषय आहेत. चिखली म्हणजे चिखली विधानसभेचा एक मोठा विषय आम्ही मार्गी लावला, तो म्हणजे जवळपास चिखली विधानसभेमध्ये असे 150 ते 250 रस्ते होते की जे आत्तापर्यंत सरकारच्या नकाशावरती कुठेही नव्हते, प्लॅनवरती इथे कुठे नव्हते. 2 गावांना जोडणारे रस्ते आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि 2 गावांना जोडणारे हे प्लॅनवरती नसल्यामुळे कुठल्याही शासकीय योजनेमध्ये हे रस्ते त्या ठिकाणी बसत नव्हते. आज आम्ही ते रस्ते प्लॅनमध्ये टाकल्यानंतर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, ज्या